इकडे रवींद्र वायकरांना ईडीकडून ठाकरेंची साथ सोडण्यासाठी धमकी दिली जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। ईडी वगैरे तपास यंत्रणांचा प्रचंड दबाव असल्याचं राऊत म्हणाले। पक्षांतर करा अन्यथा तुरुंगात जा असं ईडीकडून धमकावलं जात असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। राऊतांनी या संदर्भात एक्सपोज केली आहे। ते म्हणतात शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी तपास सुरू आहे। येत्या काही दिवसात शिवसेना सोडा, पक्षांतर करा नाहीतर तुरुंगात जा असं त्यांना धमकावलं जातंय। हा एक प्रकारे दहशतवाद आहे असं राजकारण याआधी कधीच घडलं नव्हतं। रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत। ते लढतील आणि जिंकतील, आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत अशी एक्सपोस्ट संजय राऊतांनी केली आहे। तर एकीकडे त्यांच्या पक्षांतराबाबत संजय राऊतांनी आरोप केलेले असताना दुसरीकडे रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। या घडीची मोठी बातमी, रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। रवींद्र वायकर गेले काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत आणि जोगेश्वरीमधल्या भूखंड घोटाळा प्रकरणी, कथित भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांची ईडीकडनं चौकशी होतीये। नुकताच संजय राऊतांनी एक्सपोज करत त्यांच्यावर आरोप केलेला होता की त्यांच्यावर पक्षांतर करण्यासाठी दबाव टाकला जातोय आणि दुसरीकडे रवींद्र वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे। चर्चा तशा सध्या सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे वायकरांवर खरोखर असा काही दबाव आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय। रवींद्र वायकर यांना ईडीकडून ठाकरेंची साथ सोडण्यासाठी धमकी दिली जात असल्याची एक्सपोस्ट संजय राऊतांनी केली आणि त्यानंतर रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या। संजय राऊत यांची एक्सपोस्ट नेमकी काय आहे आपण पुन्हा एकदा नजर टाकूया। शिवसेनेतले आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास सुरू आहे। यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे। येत्या काही दिवसात शिवसेना सोडा, पक्षांतर करा नाहीतर तुरुंगात जा असं त्यांना धमकावलं जात आहे। हा एक प्रकारे दहशतवाद आहे असं राजकारण याआधी कधीच घडलं नव्हतं। रवींद्र वायकर निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत। ते लढतील आणि जिंकतील, आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत अशी एक्सपोस्ट संजय राऊतांनी केलेली आहे। आणि पुढारी न्यूजचे इनपुट एडिटर विठोबा सावंत आपल्या सोबत आहेत। विठोबा सावंतजी, एकीकडे संजय राऊतांची एक्सपोस्ट समोर येते आणि दुसरीकडे त्यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाच्या चर्चा सुरू होतात, काय अर्थ काढायचा? नम्रता, हेच आहे की रवींद्र वायकर शिंदेच्या शिवसेनेत जाणार हे जवळजवळ आता निश्चित झालं आहे आणि संजय राऊत यांची जी पोस्ट आहे ते त्याचीच द्योतक आहे। कारण शिवसेनेच्या नेत्यांना आता कळलेलं आहे की रवींद्र वायकर लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि त्यामुळेच राऊत यांनी ही पोस्ट केलेली आहे। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ईडीची कारवाई रवींद्र वायकर यांच्या मागे गेली काही वर्षे, गेली काही महिने सुरू आहे आणि आता त्यांच्यावर दबाव वाढतोय हे संजय राऊत यांनी म्हटलं आहे। तसा तो दबाव आहेच, पण वायकर हे खरं तर उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत, त्यामुळे ते सोडून जातील की नाही याबद्दल शंका होती किंवा जाणार नाहीत असंच म्हटलं जात होतं। पण आता ईडीची कारवाई पाहता त्यांना दुसरा पर्याय राहिलेला नाही असं त्यांनी अलीकडे निकटवर्तीयांशी बोलताना सांगितलंय आणि त्यामुळे ते जाणार हे नक्की झाल्यानंच आता राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।